संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये काय बनवू म्हणून विचार पडला होता. तर रुद्रांचे पप्पा आणि रुद्रांश म्हणले मम्मी हलका हलका काहीतरी बनव. हलका हलका काहीतरी बनव म्हटल्यावर मग मी विचार केला थोडंसं उपीटच बनवा. मग मी तेल टाकलं, शेंगदाणे टाकले, मिरची टाकली, कापलेला कांदा टाकला, थोडीशी मोहरी पण टाकली. मग थोडा वेळ तेलामध्ये मस्तपैकी गरम करून घेतलं. जोपर्यंत गुलाबी कलर येत नाही तोपर्यंत मस्तपैकी भाजून घेतलं. मी एकीकडे गरम पाणी ठेवलं. सर्व मस्तपैकी गरम होईपर्यंत मी फिरवलं. चांगला सुंदर त्याचा कलर येईपर्यंत मी गरम केलं. त्यात मध्ये मध्ये रुद्राश आणि शिवाश सारखे मस्ती करत असतात, एकमेकांना मारतात. त्याच्यामुळे माझं लक्ष त्यांच्याकडे होतं. तर मी कमी गॅसवर ते फ्राय करत होते. तर थोडा टाईम लागला. मस्तपैकी मी कांदा, मिरची, मोहरी घालून चांगलं गरम करून घेतले. मीठ टाकलं थोडंसं, जास्त नाही टाकलं का. परत परतून घेतले. मीठ टाकून थोडंसं परतले. हे चांगल्यापैकी गुलाबी गुलाबी कलर आल्यावर बघा किती छान कलर आला. आता मी याच्यात टाकणार आहे थोडासा रवा. संध्याकाळच्या नाश्त्याच्या हिशोबाने जसं रुदूला काही एवढं फारसं आवडत नाही, पण तरीही तो म्हणला मम्मी मी खातो म्हणून मी बनवते आज. मी आज माझे जास्त व्हिडिओ काही जमत नाही, मी बनवला. मस्त एकजीव करून भाजून घेतले. गुलाबी होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे. काही काही बायका आधी रवा भाजून घेतात, मी तसं करत नाही. मी पहिले हे साहित्य सगळं भाजल्याच्या नंतर त्यात वरतून रवा सोडते. मस्तपैकी भाजते. पाणी पण गरम झालेलं आहे. टोमॅटो टाकलाय. तेलामध्ये टाकल्यावर त्याचा कलर जरा वेगळा येतो म्हणून मी वरतून टाकलाय. फिरून घेते. मस्तपैकी फिरलंय, एकजीव झालंय सगळं. आता मी त्यात टाकणार पाणी टाकलं. फक्त एकजीव होईपर्यंत दोन्ही मिश्रण फिरून घ्यायचं. असं केल्याने मोकळा होतो आणि तयार झालं. आता रुद्रांशला मी देणार आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.